मंडळी नमस्कार. एक देश एक परीक्षा ह्या नावाखाली या हट्टाखाली 2013ला आणि अधिकृतपणे त्याच्यानंतर 2016 रोजी सुरू झालेली नीटची परीक्षा एकदा तरी नीट होणार का, हाच प्रश्न संपूर्ण देशवासियांसह विद्यार्थ्यांना पडलाय. कारण दरवर्षी लाखो विद्यार्थी ह्या परीक्षेला बसतात आणि काही ना काहीतरी घोळ दरवर्षी ह्या परीक्षेच्या बाबतीत होतो. यंदा देखील देशभरामधील 22,05,035 विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षणाचं स्वप्न असलेली नीट परीक्षा मोठ्या वादात अडकले. कारण 3 मे रोजी सगळ्या राज्यांमधून ही परीक्षा झाली. मात्र ह्या परीक्षेनंतर पेपर फुटीचं वादळ घोंगावू लागलं. सीबीआय तपास झाला आणि सीबीआय तपासाच्या माध्यमातून पेपर फुटल्याच्या गोष्टीवरती शिक्कामोर्तब झाला. राजस्थानमधून पहिल्यांदा पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं. कारण फायनल परीक्षेमध्ये असलेल्या प्रश्नांपैकी तब्बल 120 प्रश्न म्हणजे रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रामधील तब्बल 120 प्रश्न हे सराव परीक्षेमध्ये असलेल्या पेपर मधील होते. तोच सिक्वेन्स, तेच प्रश्न, तेच पर्याय, सगळं जसंच्या तसं. आणि त्याच्यानंतर सीबीआयचा तपास झाला. पेपर फुटल्याचं समोर आलं. तब्बल 30,000 ते 20 लाख किमतीला पेपर विकला गेला. सीबीआयच्या तपासानुसार नाशिक, गुरुग्राम, जयपूर मधून मोठ्या प्रमाणात पेपर फुटल्याचं समोर आलं. काही राज्यांमध्ये परीक्षा सुरू होण्यापूर्वीच 48 तास आधी प्रश्नपत्रिका सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या होत्या. व्हॉट्सअप, टेलिग्राम या माध्यमातून, कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पेपर विकले गेले होते. आरोपींना अटक झाली आणि त्यातच आज मोठी कारवाई सीबीआयच्या माध्यमातून झालेली आहे. सीबीआयने केलेल्या मोठ्या कारवाईमध्ये पेपर फुटीचा मास्टर माइंड अटक झालाय. पेपर फुटीचा मास्टर माइंड हा दुसरा कुठला नसून महाराष्ट्रामधील आहे. महाराष्ट्रातील विद्येचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यामधून या पेपर फुटीच्या मास्टर माइंडला अटक केले. होय, PV कुलकर्णी असं सेवानिवृत्त प्राध्यापकाचं नाव आहे. तो नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने परीक्षा प्रक्रियेमध्ये सहभागी होता. त्याच्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध होत्या अशी माहिती आता समोर आली. नीट पेपर फुटी प्रकरणाचा तोच मास्टर माइंड असल्याचं सीबीआयच्या तपासात आढळून आलंय. त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. कारण ह्याच मास्टर माइंडने 22,05,035 विद्यार्थ्यांच्या आयुष्याबरोबर खेळ केलाय. 2024 मध्ये देखील असाच काहीसा प्रकार झाला होता. पेपर फुटीचं प्रकरण झालं होतं. 67 विद्यार्थी 720 पैकी 720 गुण मिळवून परीक्षेत उत्तीर्ण झाले होते आणि सीबीआयच्या तपासात ते देखील प्रकरण उघडकीस आलं होतं. या सर्वांमध्ये एक मोठा प्रश्न निर्माण होतोय, तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या मानसिक ताणाचा. नीटसाठी विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेतात, दिवस रात्र अभ्यास करतात, लाखो रुपये खर्च करून क्लासेस जॉईन करतात. मात्र पेपर फुटी होते, विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळ होतो आणि थेट त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरती होतो. त्यांच्या मानसिकतेला धक्का पोचतो. मग विद्यार्थी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. त्यामुळे आता विद्यार्थी, पालक, शिक्षण तज्ज्ञ ही परीक्षा रद्दच करून टाका अशी मागणी करतायत. तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या परीक्षेबद्दल मोठं विधान केलंय आणि ही परीक्षा रद्द करावी अशी मागणी केली. मात्र विद्यार्थ्यांचं काय? विद्यार्थ्यांचं एकच मत आहे की ही परीक्षा नीट घ्या, आम्हाला न्याय द्या, आम्हाला डॉक्टर व्हायचंय, वैद्यकीय क्षेत्रात काम करायचंय, शिक्षण घ्यायचंय. आता न्यायालय आणि हे सरकार ही परीक्षा नीट कशी होईल याकडे कशा पद्धतीने उपाययोजना करते हेच पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास एवढंच. धन्यवाद.